आहे। मोठी बातमी सुरुवातीला बघूया। मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपलाच पहिला प्रस्ताव पाठवणार आहे। भाजपसोबत होणाऱ्या पहिल्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेतर्फे उदय सामंत, उद्योगमंत्री उदय सामंत हे डॉक्टरांनी परवानगी दिल्यास उपस्थित राहतील, तर राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे आणि सिद्धेश कदम या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आज जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार आहे। भाजपतर्फे आशिष शेलार, अमित साटम आणि प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत। दुपारी 2 वाजता भाजप मुंबई कार्यालय वसंत स्मृती इथं ही बैठक पार पडेल। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण बोलूया। उदय, काय अधिक माहिती 2 वाजताच्या या पहिल्या बैठकीसंदर्भात? आपण बघतो, कालच राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका ज्या प्रलंबित आहेत त्यांच्या निवडणुका घोषित केलेल्या आहेत। त्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडे। मुंबई महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार यासाठी तुल्यबळ लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। विशेष करून महायुतीमधनं एक साचेबंद असा एक कार्यक्रम जो आहे तो राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दोन्हीकडनं। विशेषतः मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांकडनं एक समन्वय समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली आहे। त्यांची आज पहिली बैठक जी आहे भाजपच्या कार्यालयात होणार आहे। या बैठकीला शिवसेनेकडनं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं उद्योगमंत्री उदय सामंत यांना डॉक्टरांनी परवानगी दिली तर ते उपस्थित राहतील। राहुल शेवाळे माजी खासदार आहेत, प्रकाश सुर्वे आमदार आहेत, शीतल म्हात्रे आहेत माजी नगरसेविका आणि सिद्धेश कदम हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। भाजपकडनं देखील आशिष शेलार, अमित साटम आणि प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित राहतील। दुपारी 2 वाजता ही महत्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एकूणच मुंबई महानगरपालिकेतील 227 वॉर्डमध्ये कशा प्रकारचं जागा वाटप होणार आहे या संदर्भात चर्चा होणार आहे। विशेषतः महायुतीतील तिसरा जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस याला मुंबई महानगरपालिका युतीमध्ये सहभागी करून घ्यायचं का, हा देखील एक प्रश्न जो आहे या चर्चेमध्ये विचारला जाणार आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। 2 वाजता ही बैठक होणार आहे भाजपच्या कार्यालयामध्ये, ज्यामध्ये शिवसेना शिंदे सेनेकडून 4 जण आणि भाजपकडून 3 जण उपस्थित राहतील आणि जागा वाटपासंदर्भातल्या पहिल्या बैठकीमध्ये चर्चा होईल की मुंबईमध्ये कोण किती जागा लढणार। मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भात मलिकच चर्चा करणार। मलिकांच्या चर्चेतील सहभागावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे। महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थिती लावणार नाही। आज संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते आहे। मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भात मलिकच चर्चा करणार आहेत। आमचे प्रतिनिधी संकेत यांच्याशी आपण अधिक बोलूया। संकेत, काय अधिक माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर आज दुपारी जी आहे 2 वाजता सर्वप्रथम महायुतीची बैठक आहे आणि त्या बैठकीत असं घडलंय की आता राष्ट्रवादीकडून नवाब मलिक चर्चा करतील असं सांगण्यात आलं। त्याच्यामुळे ज्या गोष्टीला भाजपचा किंवा शिंदेच्या शिवसेनेचा विरोध आहे, एक काही वर्षांपूर्वी जर आपण पाहिलं की याच नवाब मलिकांच्या विरोधात भाजपने अक्षरशः रान पेटवलं होतं, त्याचमुळे कदाचित हा विरोध आहे। आणि दुपारची जी महायुतीची सर्वात महत्वाची आजची जी बैठक आहे त्याला राष्ट्रवादी ही अनुपस्थित राहणार, राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित राहणार, पण त्याच धर्तीवरती खरं तर तेही 2 वाजता मीटिंग आहे दुपारी पुढच्या 2 तासांनी म्हणजे 4 वाजता राष्ट्रवादीने आपल्या स्थानिक नेत्यांची बैठक राष्ट्र कार्यालयात बोलवलेली आहे। आणि काल जर आपण फडणवीसांचं ऐकलं तर पिंपरी असेल किंवा पुणे असेल, बरोबर, राष्ट्रवादीचा सहभाग महायुतीत नसणार आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीकडे सर्वात जास्त सर्वांचं लक्ष लागलंय। काही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आम्ही बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की आजची जी बैठक होईल संध्याकाळची, त्या बैठकीत आम्ही काय नेमकी लाईन घ्यायची आणि पुढे जायचं हे ठरवू। बरोबर। संकेत, परत एकदा प्रश्न विचारते की 2 वाजता जी शिवसेनेचे 4 नेते आणि भाजपचे 3 नेते भेटून जी जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत भाजपच्या पक्ष कार्यालयात, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट येणार आहे की नाही येणार आहे? आणि येणार असेल तर नवाब मलिक येणार आहेत का? कारण आता इथे असा प्रॉब्लेम झालेला आहे की राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की आमच्याकडून मुंबई संदर्भात चर्चा कोण करेल तर नवाब मलिकच करतील। पण ज्या गोष्टीला भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांचा विरोध आहे की नवाब मलिकांची आम्ही चर्चा करणार नाही। अर्थात त्याचं कारण आहे काही वर्षांपूर्वी याच 2 पक्षांनी नवाब मलिकांच्या विरोधात रान पेटवलं होतं, त्याच्यामुळे नवाब मलिकांना त्यांचा विरोध आहे। पण राष्ट्रवादी ठाम आहे की आमच्याकडून चर्चा फक्त आणि फक्त नवाब मलिक करतील। नक्की राष्ट्रवादीच्या बैठकीत जाणार नाहीये। बरोबर। त्यामुळे आता 4 वाजता जी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक होईल त्यात काय करायचं नेमकं पक्षातर्फे हे कदाचित निश्चित होऊ शकेल। संकेत, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।
मुंबईतल्या जागा वाटपावर महायुतीमध्ये बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे। आज होणाऱ्या 2 वाजताच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते आहे। नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी देण्यावरून भाजपनं नाराजी नोंदवलेली आहे। या नाराजीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठकीतून पाठ फिरवल्याचं दिसतंय। म्हणजे संकेत आता जे सांगत होता तेच की 2 वाजताच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित नसेल, 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःची एक बैठक घेईल आणि त्यामध्ये पुढची रणनीती ठरवेल।